नमस्कार. नागराज मंजुळेचा पिक्चर येतोय. फॅन्ड्रीतला झब्या, सैराटमधील परशा, नाळमधील आई मला जाऊ दे ना म्हणणारा लहान मुलगा, झुंडमधील अमिताभ बच्चन असो, ह्या माणसाचे हिरो नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. आता ह्या एका रिअल लाईफ हिरोला घेऊन एक पिक्चर बनवतोय ज्याचं नाव आहे खाशाबा. खाशाबाचा जेव्हापासून ट्रेलर आलाय तेव्हापासून सगळीकडे एकच चर्चा आहे, 100 कोटी पार, 100 कोटी पार, 100 कोटींच्या पार जाणार. तर नागराज मंजुळेचं पिक्चर म्हटलं की चर्चा तर होणारच. पण आज आपण जाणून घेणार आहोत की हे खाशाबा जाधव नक्की कोण होते. आपल्या पोरांना अंडरटेकर, ब्रॉक लेसनर, स्क्रिप्टेड WWE चे सगळे प्लेयर माहीत असतील, पण महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खाशाबा जाधव पैलवान माहीत नसतील. स्वतंत्र झालेल्या भारताला ऑलिम्पिकमध्ये प्रथम मेडल मिळवून देणारा जर कोण असेल तर ते खाशाबा जाधव. पण ह्यांचं नाव खाशाबा हे कसं पडलं हे तुम्हाला माहिती का? तर त्यांचं टोपण नाव हे खाशा होतं. इतिहासात डोकवताना असं आपल्या लक्षात येतं की राजाच्या दरबारात खास व्यक्ती किंवा खास हा शब्द, खाशा हा शब्द प्रचलित असल्याचं आपल्याला लक्षात येतं. महाभारतात देखील खाशा किंवा खासा नावाची जमात हिमालयात राहत असल्याची आपल्याला लक्षात येते. त्यामुळंच खाशाबा जाधव यांचं टोपण नाव हे खाशा होतं व नंतर ते पुढं जाऊन खाशाबा झालं. अशा ह्या खाशाबांचा जन्म सातारामधील कराड तालुक्यातील गोळेश्वर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे नामवंत मल्ल होते. त्यांनी वयाच्या 5व्या वर्षापासून खाशाबांना कुस्तीचे धडे शिकवायला सुरुवात केली होती. पण खाशाबा फक्त कुस्तीतच एक्सपर्ट नव्हते, तर रनिंग, स्विमिंग, मल्लखांबमध्ये सुद्धा ते तरबेज होते. परंतु त्यांचा जास्त रस हा कुस्तीत होता. खाशाबा हे कॉलेजला कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये होते. असं म्हणतात की वस्ताद हा एक डाव नेहमीच राखून ठेवतो. आपल्या या कसलेल्या पैलवानाची वस्ताद होते बाबूराव व बेलापुरे. त्यांच्याकडूनच त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. तसा विचार केला तर खाशाबांची उंची जेमतेम 5.6 इंच, परंतु त्यांचे पाय अत्यंत चपळ व आक्रमक असल्यामुळे त्यांना पॉकेट डायनमो म्हटलं जायचं. कोल्हापूरला कॉलेजला शिकत असताना आंतर महाविद्यालय कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भरपूर मेडल्स मारले. परंतु आता वेळ होती 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची. परंतु पैसे कुठे आहेत? मग ही सगळी खर्चाची जबाबदारी उचलली छत्रपती शहाजीराजे द्वितीय यांनी. ह्या स्पर्धेत खाशाबा जाधव यांचा 6वा क्रमांक आला. प्रशिक्षणाची कमी किंवा तयारीला वेळ न भेटणे इत्यादी कारणांमुळे ते 6व्या क्रमांकावर गेले. आज देखील आपण साधं लंडनला शिकायला जायचं किंवा फिरायला जायचं म्हटलं तरी आपला महिनाभर नुसता विचार करण्यातच वेळ जातो. काही काहींचं आयुष्य निघून जातं पण ते देशाबाहेर जाऊ शकत नाही. अशात हा माणूस 1948ला लंडनला ऑलिम्पिकला जाऊन 6वा क्रमांक पटकावून आला होता. ऑलिम्पिकची कुस्ती ही असती मॅटवर. खाशाबा हे ठरले मातीत कुस्ती खेळणारे पैलवान. त्यामुळं कसलाही अनुभव नसताना देखील ते ऑलिम्पिकमध्ये 6वा क्रमांक मिळवून आले. तिथं त्यांना प्रशिक्षक म्हणून अमेरिकन गार्डनर एक कोच मिळाले व त्यांनी त्यांना योग्य प्रशिक्षण दिले. आता परत ऑलिम्पिक हे दर 4 वर्षांनी असतं. आता हे ऑलिम्पिक होणार होतं फिनलँडमधील हेलन्स्की इथं. तिथं खेळून खाशाबा जाधव यांनी 52 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. तर आपल्या इथली काही लोक म्हणतील हे कास्तीच ना, गोल्ड का नाही पटकावलं, हे ते नावं ठेवायला आपली लोक कमी आहेत का? पाय ओढण्यातच मराठी माणसाचा वेळ जास्त चालला आहे. आता 1952च्या हेलेन्स्की ऑलिम्पिकमध्ये जायचं ते खरं आहे, पण परत पैसे नाही आहेत, विदेश प्रवास करायचा आहे. तर अशात गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून व खाशाबांच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी स्वतःचे घर विकून खाशाबांना पैसे पुरवले व खाशाबा 1952ला फिनलँडमधील हेलेन्स्की इथे कुस्तीसाठी गेले. भारताकडून ऑलिम्पिकमध्ये किंवा ऑलिम्पिकसाठी मुख्य व्यवस्थापक होते प्रतापचंद. हे प्रतापचंदांना युरोपातील शहर फिरण्याची एवढी घाई झाली होती. ते पण साहजिकच आहे, एखाद भारत त्यावेळेस एवढा प्रगत नव्हता, युरोपातील देश तेवढे प्रगत होते, त्यामुळे त्यांना तिथले शहर बघण्याची प्रचंड घाई झालेली होती. त्या नादात ते खाशाबाचा कुस्तीचा दिवस पण विसरले. उलट खाशाबा यांनाच म्हणाले की तुझी कुस्ती उद्या आहे, तू आज आमच्यासोबत फिरायला चल. परंतु खाशाबा ठरवून आले होते की नाही, मला देशासाठी काहीतरी करायचे, मला कुस्तीत नाव कमवायचे. त्यामुळे त्यांनी नकार दिला व ते
बाकीच्या मल्लांचे किंवा पैलवानांचे कुस्त्या बघतो म्हणून मैदानाच्या दिशेने निघले. आता कुस्तीचं किट कुठं ठेवायचं म्हणून त्यांनी ते सोबत घेतलं. जर एखादी गोष्ट करायचीच म्हटली तर जग कसं तुम्हाला साथ देतं याचं हे उदाहरण. बाकीच्या मल्लांची किंवा पैलवानांची कुस्ती बघतो किंवा बघून येऊयात असे म्हणून गेलेले खाशाबा जाधव यांना तिथं गेल्यावर माईकवरून त्यांचं नाव पुकारत असल्याचं लक्षात आलं. त्यांच्यासोबत कोणीच नाही आहे, ते एकटेच होते. त्यांच्यासमोर एकच पर्याय होता, कुस्तीला उभं राहणं. म्हणजे त्यांच्या कुस्तीचा दिवस उद्या आहे असं समजून जर ते फिरायला गेले असते तर देश किंवा खाशाबा जाधव हे देशाचं पहिल्या मेडलला मुकले असते. खाशाबांनी गोल्डच मारला असतो, पण झालं काय, त्यांनी जर्मनी, कॅनडा, मेक्सिको पैलवानांवर अगदी सहज मात केली. त्यांची सेमीफायनलची कुस्ती होती जपानच्या शोहाची इशी यांच्यासोबत. अतिशय घासाघाशीच्या या स्पर्धेत अवघ्या एका मार्काने किंवा एका गुणाने खाशाबा हारले. नंतर 2 कुस्त्यांच्या मध्ये अर्धा तासाचा म्हणजे रेस्ट देतात पैलवानांना. परंतु भारताच्या वतीने तिथे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित नसल्यामुळे खाशाबा जाधव यांना फक्त 15 मिनिटाचा वेळ देण्यात आला. लगेच त्यांची कुस्ती रशियाच्या एका पैलवानावर लावण्यात आली. एवढे कसलेले पैलवान पुढचे पण प्रतिस्पर्धी ऑलिम्पिकला आलेत म्हणजे ती पण काही कमी नाहीत. व त्यामुळे वेळ कमी मिळाल्यामुळे व धमचाक झाल्यामुळे रशियाच्या मल्लासोबत किंवा पैलवानासोबत खाशाबा जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला व भारताला कांस्य पदक मिळाले. परंतु हे पदक कांस्य जरी असलं तरी भारतासाठी किती महत्त्वाचं होतं हे यावरून लक्षात येते की ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत भारताला पदक मिळवण्यासाठी पुढे 56 वर्षे वाट बघावी लागली. यावरूनच लक्षात येतं की खाशाबांचा विजय हा किती मोठा व महत्त्वाचा होता. पुढील सामना 15 मिनिटातच लावला गेला. पंचांचे काही निर्णयसुद्धा चुकीचे गेले, परंतु खाशाबांना इंग्लिश एवढं येत नव्हतं व खाशाबांची बाजू मांडायला तिथं कोणीच उपस्थित नव्हतं. खाशाबा एकटेच पडले होते. तर एवढंच नव्हे तर जिंकल्यावर सुद्धा खाशाबा एकटेच होते. पदक स्वीकारायला खाशाबा एकटेच होते. परंतु पदक स्वीकारल्यानंतर तिरंगा झेंडा गुंडाळून ते अगदी आनंदाने आनंदाश्रू घेऊन मिरवत होते. हे कांस्य पदक मिळवून जेव्हा खाशाबा साताऱ्यातील कराडमधील त्यांच्या मूळ गावी गोळेश्वर या ठिकाणी ज्यावेळेस गेली त्यावेळेस सातारपासून त्यांच्या गावापर्यंत 150 ते 200 बैलगाड्या ह्या त्यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या व त्यांच्या गावापर्यंत त्यांचा सन्मान करण्यासाठी गेल्या होत्या. खाशाबा हे फक्त कसलेले पैलवान नव्हते तर प्रचंड देशभक्त होते. त्यांनी 1942च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. 1955 मध्ये आपले खाशाबा सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाले व 27 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर ACP म्हणजे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या हयातीत त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही व नंतर रिटायरमेंटनंतर त्यांना त्यांचं आयुष्य एकदम हलाखीत काढावं लागलं व एका रोड ॲक्सिडेंटमध्ये ते 2 व्हीलरवर जात असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. खाशाबा हे क्रीडा इतिहासातील भारतामध्ये वैयक्तिक मेडल जिंकणाऱ्यांमध्ये एकमेव अशी व्यक्ती आहेत की ज्यांना मेडल जिंकून सुद्धा कोणताही पद्म पुरस्कार भारत सरकारने दिलेला नाही. अशा ह्या महान खेळाडूंबद्दल नागराज अण्णांचा खाशाबा हा सिनेमा येतोय त्याबद्दल काय मत आहे ते सांगा कमेंट बॉक्समध्ये.